नमस्कार. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर विधान परिषदच्या निवडणुका मोठ्या प्रमाणात रंगतदार स्थितीमध्ये आलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून अनेक जिल्हा असेल किंवा जिल्ह्याच्या अंतर्गत असणाऱ्या 2-3 जिल्ह्यामधूनही जो विधान परिषदचा मतदारसंघ असेल त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लढती ह्या रंगतदार अवस्थेत येणार आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हेवे-देवे आणि रुसवे-फुगवे सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला लागतात. विधान परिषदेची निवडणूक म्हटलं की मोठ्या प्रमाणात रंगत असते. ती मोठ्या प्रमाणात तिथल्या स्थानिक परिस्थितीवर आणि स्थानिक मतदार आपण जर पाहिलं असेल तर विधान परिषदचं गणित जर आपण सविस्तररित्या जर आपण पाहिलं तर विधान परिषदच्या मतदारसंघाची जर रचना जर पाहिली असेल महाराष्ट्रातली तर मोठ्या प्रमाणात पदवीधर मतदारसंघ असेल, शिक्षक मतदारसंघ असतील किंवा आमदारातून निवडून देणारे आमदार असतील, त्याचप्रमाणे राज्यपाल नियुक्त केलेले काही सदस्य असतात. अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात 78 आमदाराची नियुक्ती ह्या विधान परिषदेवर केली जाते आणि त्या माध्यमातून विधान परिषदेचे एकूण जर त्या आमदाराचा कालावधी जर आपण विचार केला तर एका आमदाराला 6 वर्षाचा कालावधी भेटला जातो आणि त्या कालावधी संपल्यानंतर ती रिक्त जागेला पुन्हा एकदा भरली. त्या माध्यमातून आपण जर पाहिलं असेल तर निश्चितपणे याच्यातलं गणित जर पाहिलं असेल तर ही मतदारसंघ हे मोजक्याच लोकांना मतदानाचा हक्क आहे आणि त्या माध्यमातून अशा पद्धतीने ही विधान परिषदेची निवडणूक होते. त्या माध्यमातून आपण जर पाहिलं असेल तर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, त्यानंतर महानगरपालिका असेल, त्या माध्यमातून जे सदस्य निवडून येतात त्यांना मतदान करण्याचा अधिकार असतो. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती त्या माध्यमातून एकूण जे काही सदस्य आहेत त्यांच्याला मतदानाचा हक्क असतो आणि अशाप्रमाणे मोजक्या तोडक्या सदस्यांच्या माध्यमातून ही निवडणूक केली जाते. ही जर आपण विचार केला तर सभागृहाचा विचार केला तर विधानसभा आणि विधान परिषद असे 2 सभागृहातून मोठ्या प्रमाणात या कार्यकर्ते असतील किंवा स्थानिक भागातले नेते असतील त्यांना संधी दिली जाते आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने आत्ता सध्याला आपण जर पाहिलं असेल तर 16 मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात हे विधान परिषदेचे सदस्य नियुक्त केले जाणार आहेत आणि त्या माध्यमातून ही निवडणूक आहे आणि निवडणुकीत कशा पद्धतीने कुणाला उमेदवारी भेटते, कशा प्रकारे व्यूहरचना असतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्या माध्यमातून आपल्याला ग्रामपंचायतपासून ते थेट महानगरपालिकेपर्यंतच्या सदस्यांचा थोडाफार अनुभवाचा फायदा आपल्याला विधान परिषदेमध्ये होतो आणि विधान परिषदेच्या त्या सभागृहामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मुद्दे मांडून लोकभिमुख असणाऱ्या काही योजना असेल, काही योजनेवर काम असेल किंवा काही चुकत असेल तर त्याच्यावर भाष्य करणारे हे आमदार असतात आणि ते आमदारच मोठ्या प्रमाणात संधीचं सोनं करतात. आपण अनेक आमदार पाहिले असेल की ते विधान परिषदेचे आमदार असताना सुद्धा राज्य मंत्रिमंडळात असतात. राज्य मंत्रिमंडळाच्या नाहीतर थेट मुख्यमंत्री सुद्धा आपण अनेक पाहिलेले आहेत आणि त्या माध्यमातून सुद्धा त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चितपणे राज्याच्या त्या आर्थिक ज्या काही योजना असतात, आर्थिक काही नियोजन असतं त्याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा असतो आणि त्या माध्यमातून आपण जर पाहणार असतो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातल्या एकूण विधान परिषदच्या जागा आपण आता सांगितले की 16 विधान परिषदच्या जागा आहेत. त्यात एक जागा रिक्त झाली चंद्रशेखर बावनकुळे यांची नागपूरची. ती निवडणूकसुद्धा साधारणतः आत्ताच आहे. आपण जर पाहिलं असेल या पूर्ण मतदारसंघातली जर कशा पद्धतीने निवडणूक अधिसूचना आहे तर 25 पासून 1 तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात अर्ज भरण्यासाठी कालावधी दिलेला आहे. त्या पद्धतीनं आपल्या आपल्या सोयीनुसार अनेक लोक अर्ज खरेदी करतात. नंतर ते मोठ्या अनेक कार्यकर्ते जमवून कशाप्रकारे ते दाखल करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. परंतु 25 पासून 1 तारखेपर्यंत 2 तारखेला छाननी आणि 4 तारखेला माघार घेण्याचा लास्ट कालावधी, 18 तारखेला मतदान, 22 तारखेला निकाल. अशा पद्धतीनं ही अधिसूचना आहे आणि अशा प्रकारे निवडणूकचं नियोजन आहे. त्या माध्यमातून आपण जर पाहिलं असेल तर ही निवडणूक आपण सांगितलं की अगोदरच मोजके मतदार आणि हे आता याच्यामध्ये पाहूया की आता याच्यामध्ये अनेक लोकांना असं होती की आपण विधान परिषदेचा आमदार होईल, आपल्याला संधी देईल, पक्ष आपलं कुठंतरी कार्याची नोंद घेईल. त्या माध्यमातून हे त्या भरपूर गप्पा, भरपूर गोष्टी, भरपूर काही सोशल मीडिया याच्या माध्यमातून अनेक आपण पाहिले असतील की अनेक भावी आमदारांचे बॅनरसुद्धा लागलेले आहेत. अनेक सोशल मीडियावर तो फिरत चाललेला आहे की यांना आमदारकीचं तिकीट दिलं पाहिजे, त्यांना विधान परिषद तिकीट दिलं पाहिजे. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात वावड्यात उठल्या, मोठ्या प्रमाणात हे तर झालं. परंतु खरी खूबी आहे की याच्यातून खरंच कुणाला उमेदवार देतात का आपल्याच कुटुंबातील पुढची पिढी
यासाठी कामाला लागते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपण ते आता सध्याला पाहिजे अर्जुन खोतकर यांचे पुत्र, त्यानंतर रावसाहेब दानवे यांचे भाऊ, त्यानंतर राणा जगजितसिंह पाटील यांचं पुत्र, त्याचप्रमाणे साधारणतः आपण पाहिलं असेल की धीरज देशमुख त्या निवडणुकीसाठी तयार आहे. कारण देशमुखांचा बालेकिल्लाच आहे तो धाराशिव, बीड आणि लातूर विधान परिषदचा. कारण की अनेक 3 टर्म तिथून दिलीपराव देशमुख सदस्य होते. ते क्रीडा मंत्री सुद्धा होते आणि त्या माध्यमातून त्यांनी कामही केले आणि त्या माध्यमातून काँग्रेसची धोरणाच्या माध्यमातून त्यांनी तिथे केलं. तसंच अनेक लोक आहेत. आता आपण अहिल्यानगरमधून एक नवीन नाव ऐकतो, संग्राम जगताप यांच्या बंधूचं नाव मोठ्या प्रमाणात तिथे येते. त्याचप्रमाणे म्हणजे की हे कार्यकर्त्याची नसून कौटुंबिक निवडणूक आहे ते असंच पाहायला आपल्याला भेटतं. त्याचप्रमाणे ठाण्यामधली निवडणूक सरनाईक विरुद्ध अशा पद्धतीने त्याचे पुत्र लढतात का किंवा युवा सेनेच्या माध्यमातून अजून कुणाची मागणी करतात का ते पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं असेल भरत गोगावले यांच्या पुत्राचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नाव आता सध्याला कोकणामधून चालू आहे. म्हणजे की ह्या निवडणुका जरी आपण पाहिल्या असेल वरून तरी लोकशाहीच्या माध्यमातून, पण परंतु या निवडणुका ह्या पैशावर ज्या जीवावर खेळल्या जातात हे ठामपणे सोशल मीडियामध्ये जर सांगितलं नसलं तरी ते प्रत्यक्षात तसंच घडलं जातं. अनेक ठिकाणी आपण पाहिलं असेल की त्याचा रेट काय आहे सध्याला काय, परंतु आपण जर पाहिलं तर महायुती आणि महाविकास आघाडी याच्यामध्ये जर जास्तीत जास्त सीट कुणाला आजच्या घडीला जर निवडून येत असेल तर ते महायुतीचं पारडा आजच्या घडीला जड आहे. परंतु अंतर्गत कुरघोडी आणि इतर गोष्टी जर कारणीभूत ठरल्या तर महाराष्ट्रातले निकाल हे धक्कादायक निकाल लागू शकतात. कारण की इथूनच खरी आहे की पुढच्या विधानसभेला कशा पद्धतीनं महाराष्ट्रातलं गणित राहील, याच्यावर आपला पक्ष कसा वाढ होईल, आपल्या कार्यकर्त्यांना न्याय कसा देता येईल याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आणि हे प्रयत्न एक दिवसाचे नाहीत. या प्रयत्नासाठी मोठ्या प्रमाणात 2 वर्षापासून अनेक पाळेमुळे बसवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. नगरपालिका नगराध्यक्ष निवडीच्या टायमाला आपण पाहिलं असेल, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या टायमाला पाहिलं असेल की अंतर्गत पद्धतीने कसे राजकारण केलं जातं, कशा प्रकारे राजकीय पक्ष गिळंकृत करण्याचा वापर केला जातो. अनेक पक्ष नष्ट आहेत, अनेक कार्यकर्ते निवडून आल्यानंतर सुद्धा पक्ष प्रवेश करतात. हे आपण सगळं जवळून पाहिले आणि ह्यालाच लोकशाही म्हणतात. आणि या लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने घडते, परंतु हे घडत हे एका दिवसात घडत नाही. याच्यासाठी एक मोठी प्लॅनिंग आहे आणि त्या माध्यमातून अनेक पक्ष कसे कमकुवत करायचे हाच प्रयत्न केलेला आहे. हा विधान परिषदेला आपल्याला हे जवळून पाहता येणार आहे आणि त्या माध्यमातून खरंच कुठला पक्षाचं ऑपरेशन होते का, की ऑपरेशन टायगर म्हणतात तेच टायगर खरंच राजासारखं वागतात का, की मोठ्या प्रमाणात पिंजऱ्यात बंद होतात, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की इथं स्वाभिमान कुठल्या तरी पक्षाचा गहाण ठेवावा लागणार आहे आणि कुठल्या तरी पक्षाला मोठं पहिले एक होतं बघा मागच्या काही राजकीय ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होतं की छोटा भाऊ मोठा भाऊ, छोटा भाऊ मोठा भाऊ हेच शब्द आपल्याला ऐकायला भेटत होते. तसं यावर्षी नाही, छोटा भाऊ मोठा भाऊ, बाळासाहेबांची शिवसेना स्वाभिमानी. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने काही आलबेल नाही असंही वाटत नाही. कारण की अनेक लोकांनी स्वतःची सीट कशा प्रकारे पक्की करता येईल, त्यासाठी राजकीय गणितं कसे जुळवता येतील, कुठल्या पक्षात काय करता येईल हे याची सगळे धागेदोरे बांधून ठेवलेले आहेत. आणि त्या माध्यमातून फक्त सत्ता, राजकारण आणि कुटुंब हाच आपल्याला पायडा पाहायला भेटलाय. आणि त्यासाठी एक गोंडस नाव दिले बघा आता सध्याला, स्वीकृत सदस्य. जिल्हा परिषदला येणार आहेत, पंचायत समितीला येणार आहेत स्वीकृत सदस्य. कारण नगरपालिकेला तर पहिलेच असतात, परंतु तसे स्वीकृत सदस्य सुद्धा व्हायला सुद्धा मोठ्या प्रमाणात निष्ठावंतांना पायऱ्या झिजावं लागणार आहेत. अनेक लोक आजही आपल्या कालखंडाची महती पटवून देण्यासाठी फार पुढं गेलेले आहेत आणि अनेक लोकांनी त्या माध्यमातून आपली महती 35 वर्ष पक्षासाठी काय केलं, हे केलं ते केलं, इथं तेही पाहिलं जात नाही. त्या माध्यमातून फक्त पाहिलं जातं सध्याला काय परिस्थिती आहे, कसा निवडून येईल आणि कुठल्या पद्धतीने येईल हेच पाहिलं जातं. आणि या माध्यमातून ही विधान परिषदेची निवडणूक, आता बाकीच्या गोष्टी सोडून द्या, परंतु आपण जर पाहिलं असतं तर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं मतदान असतं, कशा प्रकारे त्याचा अधिसूचना आहे, कशा प्रकारे कार्यक्रम आहे आणि त्या माध्यमातून कशा पद्धतीने निवडला जातो आणि तो विधान परिषदेचा सदस्य कशा पद्धतीने कामकाज करतो, किती वर्ष कालावधी असतो, तर 6 वर्ष कालावधी असतो. त्या माध्यमातून कामकाज करताना मोठ्या प्रमाणात
संधी दिली जाते. अशा माध्यमातून ही विधान परिषदेची निवडणूक आहे. त्या विधान परिषद निवडणुकीमध्ये कुणाला उमेदवारी दिली पाहिजे याच्याबद्दल आपणही ठामपणे आमच्या चॅनलवर कमेंटच्या माध्यमातून हे करा. आणि खरंच कोण उमेदवाराचा प्रबळ दावेदार आहे याच्यासाठी मतदारसंघ आहेत लातूर, धाराशिव, बीड, तसेच परभणी, हिंगोली, त्याचप्रमाणे संभाजीनगर, जालना, त्याचनगर अहिल्यानगर, त्यानंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्याचप्रमाणे साधारणतः पुणे मतदारसंघ आहे, त्याचनंतर नाशिक मतदारसंघ आहे, त्याचनंतर जळगाव मतदारसंघ आहे. अशा मतदारसंघातून हे विधान परिषदेचे सदस्य निवडून जाणार आहेत आणि ते पक्षाच्या गोळाबेरीज आणि गणित कशा पद्धतीने अवलंबून आहेत त्याच्यावरच पूर्णपणे अवलंबून आहे. ठाण्याचं तर सध्याला मोठ्या प्रमाणात राजकीय वातावरण फार टाईट झालेलं आहे आणि तिथलं वातावरण कशा पद्धतीनं काय होतं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण की बहुजन विकास आघाडी याच्यावर मोठ्या प्रमाणात भर देते. तिथल्याच पक्षातले दोन तुकडे होतात का ते पाहणं. हितेंद्र ठाकूर आणि आता पाटील यांचं नाव पुढं केलं जाते. त्याचप्रमाणे रवींद्र फाटक हे सुद्धा मोठ्या प्रमाणात तयारीत आहेत की उमेदवारी भेटते आणि कशा पद्धतीने विजय मी साकार करतो त्याप्रमाणे. तिथंच मंदा म्हात्रे यांचा विरोध, त्याचप्रमाणे गणेश नाईक यांचा विरोध किती कमी करतात हे तर पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जर गेला तर शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये 36चा आकडा आहे. तिथलाच तो आकडा कशा पद्धतीने गणित फिरवत आहे किंवा जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांना विरोध असेल किंवा अब्दुल सत्तार यांचं पुत्रप्रेम कामाला येतं का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याप्रमाणे संदीपान बोबडे कशा प्रकारे अंतर्गत कलहाचा फायदा घेतात का ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे तिसरी आघाडी तिथं काही वेगळं करते, काही MIM काय कुणाला साथ देते हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण एक एक मताची बेरीज मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. हे झालं अहिल्यानगरमध्ये जर गेला होता संग्राम जगताप असतील त्यांचे बंधूसाठी मोठ्या प्रमाणात केली. त्याचप्रमाणे साधारणतः आपण जर पाहिलं अजित पवार गट इथं सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तिथले स्थानिकचे आमदार, माजी आमदार ते सुद्धा तयारीत आहेत. त्याचप्रमाणे सांगली साताऱ्यामधलं सुद्धा वातावरण सध्याला शंभूराज देसाई आणि इतर यांचे टाईट केलेलं आहे. त्या माध्यमातून सुद्धा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची सल इथं निघते का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. पुण्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा येतात, वावड्या उठवतात. ग्रामीण भाग वेगळीकडे सोडला तर शहरी भागातून वेगळ्या पद्धतीनं राजकारण म्हणजे इथं व्यक्ती केंद्रित राजकारण आहे आणि पुढच्या भविष्याचा विचार करून मोठ्या प्रमाणात कुणाचा बळी कोण देणार हे सुद्धा तितकंच पाहणं महत्त्वाचं आहे. बळी म्हणजे हा शब्द तसा नाही बरं का, राजकीय बळी महत्त्वाचा आहे आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचं राजकारण मोठ्या प्रमाणात चालत आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला पाहिजे की खरंच विधान परिषदेच्या उमेदवारी कोणाला भेटते आणि तुम्हाला काय वाटतंय कोण असेल उमेदवार, कुणाला निवडून द्यावं आणि कोण खरंच निवडून येण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामगिरी सरस करेल. या माध्यमातून आमच्या चॅनलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमच्या काही सूचना असतात निश्चितपणे ते पण कळवा. त्या बाबतीत आमच्या चॅनलवर असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलवरला वेगवेगळ्या भागामध्ये आपण वेगळ्या पद्धतीने माहिती दिलेली आहे. ग्रामीण भागातले एक यूट्यूब चॅनल आहे, त्या माध्यमातून तोडक्या मोडक्या शब्दात मोठ्या प्रमाणात आहे. आता राहिलं जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील सुद्धा तिथं पुत्रप्रेम तिथं कामाला येते का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी सुद्धा मागणी केली जळगावमधून गुलाबराव पाटलांनी. कारण की आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघात आमचा हक्क आहे आणि आम्ही या मतदारसंघ विजयी केला आहे. आता खरंच एकनाथ शिंदे सुद्धा त्या पद्धतीनं व्यूहरचना आखतात का, कारण की दिल्ली दौरे त्यांचे झालेले 2 वेळेस. फक्त दौरा झाला नाही तो गावाकडं, कारण की त्याच्यावरच सगळं अवलंबून आहे गावाकडच्या दौऱ्यावर आणि तिथूनच खऱ्या व्यूहरचना आखल्या जातात आणि राजकीय पडसाद तिथून बाहेर पडले जातात आणि तिथून खरे उमेदवारी असतील किंवा काही असतील ते स्वीकारल्या जातात. म्हणजे एक राजकीय केंद्र ते सुद्धा आहे आणि अशा पद्धतीने हे राजकीय आता आता खरी कसोटी आहे ती एकनाथ शिंदे यांची. कारण की आत्ता ठाम राहिले जागा मिळवण्यासाठी आणि आता जर माघार नाही घेतली तर पक्षवाढीसाठी सुद्धा भविष्यासाठी फायदा आहे. आज जर माघार घेतली तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते दुखावले जाणार, पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरणार. अनेक लोक आणि महत्त्वाचं म्हणजे की नेत्याच्या मुलाला उमेदवारी द्यायची का निष्ठावंत कार्यकर्त्यांना द्यायची हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि ती गोष्टच पुढील भविष्याचे राजकारण करण्यासाठी. इथं जर भाजपने कुरघोडीचं राजकारण केलं तर भाजप ही 2029ची निवडणूक ही एकट्याने लढल हे आज ठामपणे मी सांगतो इथं. कारण आणि अंतर्गत कलहाचा अजित पवार गटाला तर निश्चितपणे नुकसान तर आजच्या घडीला झालेलं आहे, परंतु तेही कशा पद्धतीने व्यूहरचना, कारण की त्यांच्यातही धुरंधर नेते आहेत आणि ते आपण पाहिलं असेल पक्ष बांधणीमध्ये कशा पद्धतीने कामं केलेली आहेत आणि त्या माध्यमातून खरंच
आपला पक्ष कशाप्रमाणे हाताळतात याच्यावरच सगळे गणित अवलंबून आहेत. आणि या तिन्ही या 3 पक्षांचा मूड सांभाळून इतर महाविकास आघाडीतले पक्ष कशा पद्धतीने कामकाज करतात किंवा सोयीचं राजकारण करतात याच्यावरच सगळं गणित आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.